नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज तुमच्यासाठी खूप आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांचे कापूस सोयाबीन नुकसान भरपाई अंतर्गत हेक्टरी 5,000 रुपये बाकी होते, तसेच सामायिक क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांचे पैसे देखील ह्या नुकसान भरपाई अंतर्गत बाकी होते, अशा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आज ही नुकसान भरपाई जमा व्हायला सुरुवात झाली आहे. आणि शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही ह्या जिल्ह्यातील असाल तर तुमच्या बँक खात्यात हे पैसे आज रोजी जमा होतील. आणि खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हे नुकसान भरपाईची रक्कम जमा देखील झालेली आहे. तर मित्रांनो, कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी आहे आणि कोणत्या शेतकऱ्यांना ही नुकसान भरपाई मिळणार आहे याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पण तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि बेल आयकॉनला प्रेस करणे विसरू नका. शेतकरी मित्रांनो, महायुती सरकारने कापूस नुकसान भरपाई अंतर्गत शेतकऱ्यांना हेक्टरी 5,000 रुपये देण्याची घोषणा केली होती. आणि 20% शेतकऱ्यांना, म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी आपल्या शेताची ई पीक पाहणी ॲपद्वारे पीक भरणी केलेली होती, म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी आपली पीक नोंदणी केलेली होती, अशा शेतकऱ्यांना हे 5,000 रुपये हेक्टरी मिळालेले होते. पण शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांनी आपल्या शेताची ई पीक पाहणीद्वारे पीक नोंदणी केलेली नव्हती, अशा शेतकऱ्यांचे, तसेच ज्या शेतकऱ्यांचे सामायिक क्षेत्र होते, अशा शेतकऱ्यांचे देखील ही नुकसान भरपाई मिळणे बाकी होती. तर मग शेतकरी मित्रांनो, आजपासून ज्या शेतकऱ्यांनी आपली तलाठी कार्यालयात आधार कार्ड, बँकेचे पासबुक जमा केलेले होते, अशा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आज ही नुकसान भरपाई जमा झालेली आहे. शेतकरी मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवर मेसेज पाहू शकता. शेतकरी मित्रांनो, हा शेतकरी जळगाव जिल्ह्यातील असून याच्या नावे 1.5 हेक्टर शेतजमीन होती, म्हणून त्याच्या बँक खात्यावर 7,883 रुपये आज सकाळी 8:45 वाजता जमा झालेले आहेत. तसेच शेतकरी मित्रांनो, आज अमरावती, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, नाशिक आणि पुणे या सर्व विभागातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ही नुकसान भरपाई रक्कम क्रेडिट करण्यात येणार आहे. शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही तुमच्या बँक खाते तपासले असेल आणि अजूनही तुमच्या बँक खात्यात जर ही रक्कम जमा झालेली नसेल तर 1 वाजेपर्यंत ही तुमच्या बँक खात्यात रक्कम सुरळीतपणे जमा होईल. तर मग शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढंच. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यातील आहात ते देखील कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि मित्रांनो, तुम्हाला या योजनेविषयी काही प्रश्न असतील किंवा शंका असतील तर ते देखील तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता.